कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। कणकवली तालुक्यातील वारगाव सोरप सुतारवाडी येथे मद्यधुंद मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास राहत्या घरी ही अमानुष घटना घडली। प्रभावती रामचंद्र सोरप वय वर्ष 80 असं मृत वृद्धेचं नाव असून रवींद्र रामचंद्र सोरप वय वर्ष 45 असं आरोपी मुलाचं नाव आहे। या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतीये। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रवींद्र सोरप याला दारूचे व्यसन होता। बुधवारी रात्री आई आणि मुलामध्ये काही कारणावरून वाद झाला। या वादातून संतापलेल्या रवींद्रने आपल्या जन्मदात्या आईवर धारदार शस्त्राने सपासप वार केले, ज्यात प्रभावती सोरप यांचा जागीच मृत्यू झाला। इतकंच नाही तर त्याने आपल्या भावालाही धमकी दिल्याचं समोर आलंय, ज्यामुळे कुटुंबीय हादरून गेलेत। घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करत आरोपी रवींद्र सोरप याला अटक केलं। त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तेजस नलावडे करत आहेत।